महाराष्ट्र पर्व न्यूज, बातमी सर्वांच्या विश्वासाची। शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई डॉक्टर अनिकेत देशमुख यांची शेकापच्या चिटणीस मंडळ सदस्यपदी निवड करण्यात आली। निवडीचे पत्र कार्यालयीन चिटणीस भाई ॲडव्होकेट राजेंद्र कोरडे यांनी दिले आहे। पक्षाचे काम करत असताना डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी गेल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये मध्यवर्ती समितीमध्ये काम केले आहे। त्यांच्या कार्याचा अनुभव व केलेले काम पाहून चिटणीस मंडळात त्यांचा समावेश करण्यात आला आहे। शुक्रवार दिनांक 2 आणि शनिवार दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी पंढरपूर येथे शेतकरी कामगार पक्षाचे राज्य अधिवेशन संपन्न झाले। राज्य शेतकरी कामगार विद्यार्थी आदिवासी इतर सर्व समावेशक अनेक ठराव घेण्यात आले। शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ व मध्यवर्ती समिती सदस्यांच्या निवडी ही करण्यात आल्या। पक्षाचे सरचिटणीस म्हणून पुन्हा भाई जयंत पाटील यांची निवड झाली आहे। तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून संघर्ष करणाऱ्या डॉक्टर अनिकेत देशमुख यांची राज्य चिटणीस मंडळात नव्याने संधी मिळाली आहे। यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे। डॉक्टर अनिकेत देशमुख यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सातत्याने लाल झेंडा घेऊन आवाज उठवणारा, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारा चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जातं। स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतराव देशमुख यांचे नातू व 2019 सालचे शेकापचे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर अनिकेत देशमुख यांची सर्वानुमते निवड झाल्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्याला काम करण्याची संधी पक्षाने दिली आहे। डॉक्टर अनिकेत देशमुख हे 2019 पासून पक्षात सक्रिय आहेत। ते शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर सतत आवाज उठवत असतात। शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न तडीस लावले असून शेतकऱ्यांसाठी अनेक सामाजिक उपक्रमही त्यांनी राबवले आहेत। डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या निवडीमुळे पक्षास एक लढवय्या युवा नेता मिळाला आहे। चिटणीस मंडळावर निवड झाल्यामुळे माझी जबाबदारी वाढली असून पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये चांगल्या प्रकारे मी सहभागी होणार आहे। चिटणीस मंडळामध्ये माझ्यासारख्या तरुणांचा समावेश केल्यामुळे तसेच मध्यवर्ती कमिटीमध्ये माझ्यासारख्या सामाजिक काम करू इच्छिणाऱ्या अनेक तरुणांना संधी दिलेली आहे। यामुळे पक्षाकडे तरुण कार्यकर्त्यांचे आकर्षण वाढणार असल्याचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी सांगत, स्वर्गीय आबासाहेब मोठ्या विश्वासाने आणि जनतेने ठेवलेल्या विश्वासावर माझ्याकडे दिलेली जबाबदारी न खचता यापुढील काळात पार पाडणार असल्याचं त्यांनी सांगितलं।